नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 16 जानेवारी म्हणजे काल सगळीकडून निकालांचा धूमधडाका चालू असताना मी माझ्याच युट्यूब चॅनेलसाठी कुठलाही व्हिडिओ करू शकलो नाही. याचं कारण अक्षरशः डझनावारी फोन येत होते आणि ते सगळे फोन किंवा त्याच्यावर बोलताना माझा आवाज बसत होता. दुसरीकडे बिहारच्या निकालाविषयी माझा अंदाज बरोबर ठरल्यानंतर अनेक हिंदी युट्यूबर्स माझ्या मागे हात धुवून लागलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बरोबरही बसून मला मुंबईच्या या निकालाविषयी भाष्य करावं लागत होतं आणि म्हणून मला मराठीत काही करता आलं नाही. पण त्यांनी सगळ्यांनी मला विचारलं तेव्हा मी त्यांना एकच सांगितलं की देवेंद्र हा मुंबईचा धुरंधर ठरलेला आहे. देवेंद्र हा महाराष्ट्रातला धुरंधर आहे आणि त्या धुरंधर सिनेमाचं एक गाणं खूप व्हायरल झालेलं आहे. तोंडो तोंडी आहे गेला महिना दीड महिना. आंधी बनकर आया हूं. काय ते आंधी बनकर आया हूं वगैरे, ना तो कारवा की तलाश वगैरे आठवतं तुम्हाला? आंधी बनकर आया हूं. तो देवेंद्र फडणवीस यांनी एक हाती महाराष्ट्राच्या महापालिका निवडणुकांचा भार आपल्या खांद्यावर पेलला, एक हाती. आणि आपण महाराष्ट्रातले धुरंधर आहोत हे दाखवून दिलं. आणि अक्षरशः एक वादळासारखा माणूस घोंघावत आला. त्याच्या समोर ते घोंघावणारं वादळ दिसत असून सुद्धा नाकारणारे खूप होते. आणि अशी वादळं कितीही आली तरी ठाकरे ब्रँड त्यासमोर भुईसपाट होणार नाही, अशा डरकाळ्या फोडणारे सगळे पत्रकार, विश्लेषक, संपादक त्या वादळाने भुईसपाट करून टाकले. 16 तारीखला मतमोजणी सूर्यास्ताबरोबर संपत आलेली असताना त्याच ठाकरे ब्रँडच्या सेल्समन पत्रकारांना उद्धव ठाकरे कुठे कसे चुकत गेले याचं विश्लेषण करायची नामुष्की आली. मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना, राज ठाकरेंना किंवा ठाकरे ब्रँडला जमीनदोस्त केलेलं नाही. देवेंद्र फडणवीस हे गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्रात आपल्या पक्षाचं नेतृत्व आपल्याकडे घेतल्यापासून पक्षाचा विस्तार आणि पक्षाचं जनमानसातलं स्थान पक्क करण्यासाठी अहोरात्र काम करतायत. आणि त्यातली दुसरी बाजू अशी की उद्धव ठाकरे किंवा शरद पवार हे महाराष्ट्रातले दोन फडणवीसांचे प्रतिस्पर्धी हे आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यापेक्षा फडणवीसांना संपवण्याचे डावपेच खेळत बसले आणि त्या डावपेचामध्ये इतके गुरफटून गेले. ही लढाई करताना आपण सबळ असलं पाहिजे, आपली शक्ती जास्त असली पाहिजे आणि म्हणून शक्ती संपादन केली पाहिजे, वाढवली पाहिजे, त्यासाठी संघटनात्मक बळ उभं केलं पाहिजे. हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार विसरून गेले. डावपेच आवश्यक असतात, राजकारणात असो किंवा कुठल्याही मोठ्या स्पर्धेमध्ये, सामन्यामध्ये डावपेच आवश्यक असतात, रणनीती आवश्यक असते. पण ती रणनीती अंमलात आणण्यासाठी एक बळ लागतं, शक्ती लागते. ती शक्ती कमवावी लागते, ती बाजारात विकत मिळत नाही. फडणवीस एकाच वेळेला सरकार चालवत होते, संघटना वाढवत होते आणि डावपेच पण आखत होते. दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार आणि उद्धव ठाकरे नुसतेच डावपेच खेळत होते. आपली लाईन मोठी करण्यापेक्षा फडणवीसांची लाईन लहान करण्याकडे यांचं लक्ष होतं. मित्रांनो, आता ही जी काही निवडणूक होती ही चालू असताना ज्या वेळेला बिहारमध्ये नुकतीच निवडून आलेली भारतीय जनता पक्षाची सर्वात तरुण आमदार आणि प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूर ही मुंबईत आली होती, प्रचारासाठी आली होती, भाजपच्या प्रचारासाठी आली होती. आणि भाजपच्या प्रचारासाठी आली असताना
कुठल्या तरी चॅनेलच्या एका रिपोर्टरने तिला गाठली आणि तिच्या प्रतिक्रिया मागितल्या होत्या. तर त्या मुलीने आपणही उत्तर प्रदेशी मराठी आहोत म्हणून चक्क मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला आणि पुढे ती असं म्हणाली की मी साधं बोलण्यापेक्षा गाण्यात उत्तर देते, मी मराठी गाणं म्हणते. असं म्हणून तिने जे गाणं म्हटलं ते गाणं या सगळ्या महापालिका निवडणुकांचा अर्क आहे, सार आहे. मैथिली ठाकूरने त्या चॅनेलच्या रिपोर्टरशी बोलताना सांगितलं, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. हे खूप जुनं गाणं आहे, 40-50 वर्षापूर्वीच एक आपल्याकडचं लोकगीत आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानं पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. आणि हे त्या मुलीने म्हटलेलं गाणं आणि मलाही जुने दिवस आठवले. तर मला लक्षात आलं की या मैथिली ठाकूरने जे मराठी गाणं या प्रचार काळामध्ये एका चॅनेलला प्रतिक्रिया देताना बोललं, तेच या निवडणुकीच्या निकालांचं सगळ्यात मोठं सार आहे. ज्या पद्धतीमध्ये सगळे विरोधी पक्ष, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवा भाऊ याला सतत टार्गेट करत होते, लक्ष करत होते, त्याने बाजी मारून दाखवली. हे लोक देवा भाऊला की झाड की पत्ती भाजीपाला समजत होते. देवेंद्र भाऊंना देवा भाऊ म्हणतात आणि योगायोगाने त्या गाण्यामध्ये देवा भाऊ, देवा बाजारचा भाजीपाला नाही र, हे शब्द आलेले आहेत. जे मैथिली ठाकूरला कळलं, अमराठी असून, मराठी भाषी नसून ते मराठीचा अभिमान 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 बोलणारे आहेत, त्यांना सुद्धा कळलेलं नाही की मनी नाही भाव आणि देवा मला पाव. म्हणजे आम्हाला निवडणुकीत विजयी कर, मराठी माणसा आम्हाला विजयी कर, मराठी वाचवायचे, मुंबई वाचवायची. पण मुंबई वाचवण्यासाठी मुंबईवर खरं प्रेम पाहिजे, मुंबई विषयी आस्था आणि आपुलकी पाहिजे. भाव म्हणजे काय, मनी नाही भाव म्हणजे काय, मनामध्ये देवाविषयीची जी भक्ती आवश्यक आहे ती भक्ती असेल तरच देव तुम्हाला दर्शन देतो आणि देव तुम्हाला पावतो. मग तो नावाचा देवा भाऊ असेल किंवा खराखुरा ईश्वर असेल, त्या ईश्वरावर तुमचा विश्वास आणि श्रद्धा असेल तर तो जरूर पावतो. पण मनी नाही भाव आणि देवा मला पाव, तो कसा पावणार? निकाल बघितले की कळतं की मराठी 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 म्हणून टाहो फोडणारे होते, त्यांना त्याच मुंबईने झिडकारलं. मुंबई म्हणजे आमचं ना, मुंबई म्हणजे आमची अस्मिता, हे सगळं बोलणारे होते, त्यांनाच मुंबईने झिडकारलं. का झिडकारलं? मनी नाही भाव, मनी नाही भाव आणि देवा मला पाव, मुंबई मला पाव, मतदारा मला पाव. तुम्ही मतदारासाठी केलं काय? गल्ली कुचातले अनेक मराठी माणसं वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होताना सतत सांगत होते आणि आमच्यासाठी केलं काय, मराठी माणसासाठी ठाकरे बंधूंनी आजवर केलं काय? हा प्रश्न एक माणूस जरी विचारत असेल तरी ती ठाकरे ब्रँड म्हणून नाचणाऱ्यांसाठी शर्मेची गोष्ट आहे. मुंबईतून मराठी शाळा का बंद पडल्या, मुंबईतला माणूस दूर विरार कुठे बदलापूर का फेकला गेला, याचं उत्तर ठाकरे बंधूंना देता येत नव्हतं आणि ठाकरे समर्थकांना देता येत नव्हतं, त्यांचे समर्थक पत्रकारांना देता येत नव्हतं. तिथे कळतं मनी नाही भाव. तुमच्या मनामध्ये मुंबई ही सोन्याचं अन्न देणारी कोंबडी असेल तर तुमची आस्था सोन्याच्या अंड्यासाठी आहे, कोंबडीविषयी तुम्हाला आस्था नाही, कोंबडीविषयी आस्था नाही. आणि तिथे उभाठा शिवसेनेचं
जे नुकसान झालेलं आहे ते तिथे झालेलं आहे. मराठी माणसाने हे करावं, मराठी माणसाने ते करावं, आणि तुम्ही काय करणार? मी काय करणार नाही. आम्ही सभा सुद्धा घेणार नाही. बाळासाहेब जेव्हा मुंबई महापालिकाच्या निवडणुका 68 सालपासून लढवत आले, तेव्हा शेकड्यांनी सभा घेतल्यात. गल्ली बोळात बाळासाहेबांनी 68 साली सभा घेतल्या होत्या. पुढे त्यांचं वय वाढत गेलं आणि संघटना वाढत गेली, तेव्हा मोजक्या, पण मुंबई महापालिका म्हटल्यानंतर बाळासाहेबांनी अगदी मला वाटते 2017 किंवा 2012ला सुद्धा ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये बाळासाहेबांनी सभा घेतल्या होत्या. तुलनेने त्यांच्यापेक्षा खूप कोवळ्या वयात असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी यावेळच्या निवडणुकांसाठी सभा किती घेतल्या. मुंबादेवीला गेले. मुंबादेवी हे मुंबईचं ग्रामदैवत आहे, कुलदैवत आहे. त्याला नवस केला, पण मनात भाव होता. मनात भाव नाही, पण ती भावना, मुंबईविषयीची आस्था, मुंबई देखणी असावी, रेखीव असावी, मुंबई सुसज्ज असावी, सुविधांनी युक्त असावी, याला मुंबईची भक्ती म्हणतात, याला मुंबईची सेवा म्हणतात. ते करत होता देवेंद्र फडणवीस. आणि हे काय करत होते? अर्णब गोस्वामीला पकडत होते. कोरोनाने लोक मरतात तिकडे दुर्लक्ष होतं. मुख्यमंत्री व्हायचं आणि मंत्रालयात 2.5 वर्षात 4 दिवस जायचं नाही. मनी नाही भाव. मनी नाही भाव म्हणजे मनामध्ये जनतेचा सेवा करण्याची भावना असली पाहिजे. त्याचा संपूर्ण दुष्काळ आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा आहे. रोज पत्रकार परिषदा घेतल्या, टोमणेबाजी केली, पण त्या मराठी आणि मुंबईकरासाठी तुम्ही काय केलं याचं उत्तर 0 आहे. 0 आहे. आणि तेच त्या देवाभाऊने केलं असेल तर ते नजरेत भरणारा असेल तर तो देव म्हणजे मतदार राजा देवेंद्रला कौल देणार. हे कोणा भविष्यवेत्याने सांगण्याची गरज नाहीये, पण ते झालं. का झालं? कारण सरळ आहे. देवेंद्रच्या मनामध्ये सेवाभाव आहे. आणि बरोबर ती मैथिली ठाकूरजी म्हणते, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. याला ठाकरे ब्रँड म्हणतात. बाळासाहेब नाही. जे कोण ठाकरे ब्रँड म्हणून नाचणारे आहेत ना, त्यांना मी ठाकरे ब्रँड म्हणतो. ठाकरे ब्रँड नव्हता, बाळासाहेब ब्रँड होता. आणि म्हणून ज्यांच्या मनात तो भाव होता त्यांना देव पावला, देवाला देव पावला. कारण देव तुम्हाला भाजीपाला वाटतो. मतदार राजा, सामान्य जनता, मुंबईकर, मराठी माणूस हा ठाकरे बंधूंना भाजीपाला वाटतो का? गेले बाजारात 4 पैसे टाकले, आणला, दे रे पालकची जुडी, दे रे 2 किलो बटाटे. देव बाजारचा भाजीपाला नाही. किती त्या मुलीने सुंदर शब्द या निमित्ताने वापरले. आणि मला त्या मनी नाही भाव आणि देवा मला पाव, त्या देवातला देवा म्हणजे देवा भाऊ मला आठवला. आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ता जे काय निवडणुकीचे निकाल आलेत त्या सगळ्याचं सार आणि अर्क शोधायचं असेल तर त्या गाण्याच्या ओळीमध्ये आहे. आणि म्हणूनच मी ते तुमच्या समोर पेश केलं. माझी ही पहिली प्रतिक्रिया आहे. मुंबईच्या मतदाराने, महाराष्ट्राच्या मतदाराने जे काय सांगितलंय ते साफ साफ एका जुन्या लोकगीतामध्ये आहे. मनात असेल भाव तर देव मिळतो, पण मनात देव नसेल, मनी नाही भाव, मनात भक्ती नसेल तर देव दिसणार नाही, पावणार नाही. असो मित्रांनो, आता थांबतो. पुढचे काही दिवस या निवडणुकीचं विश्लेषण करायचं आहे. घसा बसला असताना सुद्धा थोडक्यात मी माझं मत प्रदर्शन केलंय. बाकीचं शवविच्छेदन, पोस्टमार्टम पुढच्या काळात ऐकायला मिळेल. आता थांबतो. नमस्कार.